झी24 तास एक पाऊल पुढे। IPL क्लीन बोर्ड याच्या शेवटच्या भागामध्ये आज आपण 3 खेळाडूंना झालेली अटक पाहिली, त्याच्यातल्या एकाचा कबुली जबाब पण पाहिलेला आहे। या सगळ्याविषयी आज सकाळी आज संध्याकाळी महाराष्ट्रातल्या विविध मैदानावर जी मुलं क्रिकेट खेळत होती त्यांचे आई वडील होते, त्यांना काय वाटतंय की जे उद्या IPL किंवा भारताचं कसोटी क्रिकेट खेळण्याची स्वप्न पाहतायत, पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया काय इंटरेस्टिंग होत्या। मॅच फिक्सिंग करणं हा एक तर घोटाळा झालेला आहे आणि एक कंटिन्यूच राहणार आहे, ते तर होणारच आहे। कारण का प्लेयर्स लोकांना कळायला पाहिजे की त्यांची चुकी काय आहे। तिकडे त्या लोकांना त्यांच्या टीमकडनं त्यांना पैसे तरी भेटलाय तरी ते लोक एक्स्ट्रा मनीसाठी मॅच फिक्सिंग करतात, हे फार चुकीचं आहे। श्रीशांतला जसं आहे की या टीम मध्ये खेळायला मिळालं तसंच दुसऱ्या दोघांनाही मिळालं असतं, पण त्यांनी पैसे घेऊन खूप मोठी चूक केली आणि ह्याच्याने त्याचं करिअरही संपलेलं आहे एक प्रकारे। मला चांगलं नाही वाटलं, कारण हे भारताच्या क्रिकेटसाठी चांगली गोष्ट नाही, त्यामुळे भारतीय क्रिकेटला नुकसान होतं। असं केल्याने खिलाड़ियों पण खूप नुकसान है। एक्चुअली IPL की वजह से ही सब फिक्सिंग हो रहा है और उस पर BCCI को स्ट्रिक्ट एक्शन लेना चाहिए, क्योंकि अगर इसी तरह होते रहा तो IPL 1-2 साल में बंद हो जाएगा, क्योंकि इससे पूरे मतलब इंडिया का नाम भी खराब होता है। और ज़रूरी है कि श्रीशांत और त्रिवेदी चौहान को कम से कम आजीवन बैन करना चाहिए। आजीवन बंदी घातली पाहिजे अशा प्रकारची एक प्रतिक्रिया आली आहे। लहान मुलांच्या जी क्रिकेटचे स्टार होऊ इच्छितात त्यांची स्वप्न काय होती ते आपण पाहिलं, त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या तेही आपण पाहिले आहेत। सुधाकर सुराडकर, त्या सर्व पालकांना एक माजी पोलीस अधिकारी म्हणून आश्वस्त करणारा आपण काय सांगाल की याच्यावर बंदी घालणं हा उपाय आहे का याच्यावर जरब बसवणं हा उपाय आहे? बंदी घालून होणार नाही, कारण एक तर हे लोकांची, जसं आपण म्हटलं, एक लोकांची क्रेज आहे, वेड आहे, त्यांना पाहिजे, करून विकायलाही पाहिजे आणि परत हा जो एक धंदा झालेला आहे, यातून पैसे कसे बनवायचा हा एक भाग झाला। तर खेळातून आपण हे जो भ्रष्टाचार जो शिरलेला आहे याला बाजूला केलं पाहिजे, म्हणून खेळ बंद करणं हा काही त्यावर उपाय नाहीये। उपाय याच येते की खेळाडू वृत्ती कशी वाढीस लागेल आणि चांगले खेळाडू कसे निर्भय आनंद कसा घेता येईल याकरता जरब बसण्याकरता मग इथे पोलिसांचा आणि ज्युडिशरीचा रोल आलाच। ज्युडिशरी आणि पोलीस यांनी एकत्र येऊन तडाखेबंद कामगिरी केली पाहिजे, तरच होणार नाही। हा तडाखा दिल्याशिवाय अशा प्रकारचे जे गैरप्रकार आहेत ते बंद होणार नाही। मांजरेकर, मला तुम्ही सांगा, क्रिकेट हवंय का IPL? क्रिकेटच नाही, प्रश्नच कुठे आला? IPL हा शुद्ध तमाशा आहे। जर क्रिकेट पाहिजे असला तर दुसऱ्या कुठल्याही फॉर्म मध्ये क्रिकेट खेळा। क्रिकेट म्हणजे काय की कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट। IPL हा कॉम्पिटिटिव्ह स्पोर्टच नाहीये, ती एक शुद्ध एंटरटेनमेंट आहे, शुद्ध एंटरटेनमेंट आहे। आणि त्या एंटरटेनमेंटला करमुडकीचा हे कर लावणार होते, त्याला त्याचं ऑब्जेक्शन काय होतं? करमुडकीचा कर नाहीतरी प्रेक्षकांच्या खिशातनं जाणार होता, मग त्याला त्याचं ऑब्जेक्शन काय होतं? एक करमणूक नाही म्हणून सांगायला, तर त्याच्यामुळे त्यांचं टॅक्स एक्झम्पशन जातं, म्हणून त्यांचा तो याला विरोध होता। आणि एकदा आता नवीन कायद्याप्रमाणे 2010च्या की एका तरी कुठल्याही अटेम्प्ट मध्ये तुमचं जर टॅक्स, तुम्ही कमर्शियल ऍक्टिव्हिटी म्हटलं, एंटरटेनमेंट म्हटलं, तर सबंध टॅक्स एक्झम्पशन जातं। आज मुंबई क्रिकेट असोसिएशनचं तेच झालेलं आहे। 51 कोटीचा त्यांना हे भरलेलं आहे, टॅक्सचा हे आलेला आहे, भरायचं आहे त्यांना। मला सर तुम्हाला छोटासा प्रश्न विचारायचा आहे, क्रिकेट कंट्रोल बोर्डानं IPL पासून स्वतःची फारकत जाहीर करावी का? फारकत कशी जाहीर करणार? त्यांचं ते अपत्य आहे, ते फारकत कशी होणार? ते बंदच करायला पाहिजे आणि त्याच्या जागी तशीच जर टुर्नामेंट करायची असली तर त्या ह्याची असोसिएशनची करावी। त्यांना पाहिजे तर 3-4 बाहेरचे प्लेअर घ्यायला हवे, त्याच्यामध्ये स्टेक पाहिजे। वाडेकरच्या टीमने माझ्या दृष्टीने 71 साली का जिंकले? तर त्याच्यामध्ये जी मुलं होती त्यांना आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं होतं। मी कशाकरता जिंकायचं? झहीर खानने बेंगलोरच्या टीम करता कशाला घाम अटॅचमेंट येणारच नाही। ते अशी अटॅचमेंटचं तसे ॲटमॉस्फिअर तयार केलं तर त्याच्यामध्ये काहीतरी जेन्युइन स्पर्धात्मक इंटरेस्ट तरी येईल। क्रिकेटमध्ये कुठलीही स्पर्धा, IPL मध्ये कुठलीही स्पर्धा नाही किंवा कुठलाही क्रीडा प्रकार उरला नाही, तो एक निव्वळ बाजार आहे, ती एक निव्वळ शुद्ध करमणूक किंवा शुद्ध करमणूक सुद्धा नव्हे, करमणुकीच्या आतून चाललेलं भ्रष्टाचाराचं मोठं कुरण आहे। मी मुंबई इंडियन्स करता का नाचावं?
कोण मुंबईकर आहे? 2 मुंबईकर करता मी मुंबई इंडियन जिंकले पाहिजे म्हणून नाचावं? तिकडे जर माझे 8 लोक असले, मला 3 लोक बाहेरचे घ्यायला मिळाले असले, माझी टीम कशी स्ट्रॉंग बरोबर आहे. तर मी मुंबईकर म्हणून नाचलो असतो. आज मला काही तो नाही. एक तमाशा झालेला आहे. तमाशाच झालाय. पण या- तमाशा पण ऑनेस्ट असतो. हो, हा तमाशा सुद्धा तमाशात dishonest नाचतात आहे. त्या बायका पण ऑनेस्ट असतात. हा सुद्धा डिसऑनेस्ट आहे. या कार्यक्रमाचा शेवट करताना मी जाणार आहे शिरीष कणेकर यांच्याकडे. शिरीष कणेकर यांना अवघा महाराष्ट्र त्यांच्या तिरकस शैलीमुळे आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यांच्या स्वभावातल्या एका मिस्किलतेमुळे ओळखतो. त्यांना एक प्रश्न आहे, शिरीष कणेकर, हा सगळा तमाशा पाहिल्यानंतरही यापुढे आयुष्यात क्रिकेटवर विनोद करावासा वाटेल किंवा सुचेल? नाही, आधी मला एक सांगू दे की हे आजीवन बंदी ही जी धमकी वारंवार दिली जाते की जणू काही फार मोठी शिक्षा आहे, याच्या पुढे काय आणखी करायचं. यातले आजीवन बंदी घातलेले अनेक जण निवृत्तीच्या मार्गावर असतात, त्यांची कारकीर्द संपत आलेली असते. याच्या पुढे काय? आता श्रीशांत आहे कुठे भारतीय टीममध्ये, येण्याची शक्यता पण नाही. त्याच्यावर बंदी घातली काय नाही घातली काय, किंवा ही शिक्षा नाहीये. शिक्षा त्यांना तुरुंगवास मिळायला पाहिजे. आरोप जर सिद्ध होत असेल तर ते तुरुंगात जायला पाहिजे. म्हणजे काहीतरी एक कॉन्क्रीट शिक्षा झाली तरच ती जरब बसेल. तरच या. आता दुसरं तुम्ही जे विचारलं क्रिकेटवर विनोद सुचेल का? नाही, काय आहे, मान्य करतो अपराध आमचा आम्ही की फार प्रेम करतो क्रिकेटवर, अतिप्रेम करतो. अतिप्रेमापोटी काही गोष्टींकडे डोळेझाक करायची वृत्ती होते. श्रीशांतच्या आईने कसं सांगितलं की तो असं काही करणं शक्य नाही, तिने पुरावे बघितले नाहीत, साक्षी बघितले नाहीत, काही माहित नाही, माझा मुलगा आहे, माझा मुलगा काही करणार नाही. तसं आमचं इतकं प्रेम आहे की त्याच्याकडे डोळेझाक करून, डोळ्यावर कातडं ओढून एन्जॉय करायचा प्रयत्न करतो. आता किती काळ हे कातडं ओढणं शक्य होणार आहे हे मात्र मुश्किल आहे, पण होऊ नये. कारण आयुष्यातील एक आनंद आहे, तोही असा हिरावला जाणं याचं फार दुःख होतं. प्रेक्षको, शिरीष कणेकर हे अशा पिढीचे साक्षीदार आहेत की ज्या पिढीनं गावस्करांना खेळताना पाहिलं होतं, वाडेकरला खेळताना पाहिलं होतं, आणि आज त्याच भूमीवर त्यांनी अशा प्रकारे मॅच फिक्सिंग होतानाही पाहिलेलं आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न होता, IPL स्पर्धेमुळं क्रिकेटच्या प्रतिमेला तडा गेलाय का? होय असं जवळपास 91% लोक म्हणतायत, तर नाही असं जवळपास 9% लोक म्हणतायत. कातडं ओढून किती काळ आम्ही याच्यावर बघत राहू, अशा प्रकारचा सवाल आता शिरीष कणेकरांनी केला. तोच सवाल खरं तर या एकूण जनमताच्या कौलामधनं आपल्या समोर आलेला आहे. प्रेक्षको, हा विषय आज आम्ही दुसऱ्यांदा का घेतोय? कारण आज मैदानावर आपल्या मुलाला सचिन तेंडुलकर बनवण्यासाठी आई वडील स्वतःच्या खिशाला चाट लावून, प्रसंगी कर्ज काढून क्रिकेटचं कोचिंग देत आहेत, ट्रेनिंग देत आहेत. त्या स्किल्स बरोबर कुठेतरी क्रिकेटमध्ये दुर्मिळ होत जाणारी मूल्य सुद्धा त्याला दिली जावीत, याकरता आम्ही कार्यक्रम केला होता. नाहीतर तुम्हीच नव्हे, तुमचं घरच नव्हे, तर या देशाचं क्रीडाप्रेमच या IPLमुळे क्लीन बोल्ड झालेलं असेल. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. आज या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल शिरीष कणेकर, सुधाकर सुराळकर आणि रवी मांजरेकर यांचे आभार. झी 24 तास, एक पाऊल पुढे.